श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 25। या अध्यायाची फलश्रुती शाप बाधणार नाही, मनुष्य जन्म येईल, सुंदर स्त्री आणि पुत्र मिळेल। श्री गणेशाय नमः। जय जय जी वासुदेवा, वासना वासुदेवा, माया अवयवा म्हणून तुते माधवा। सगुण स्थिती विराजे, हे चक्रचालका यदुपती, वरवी आता रसाळयुक्ती, जेने श्रोते आनंद पावती, नवरसा ते वेधुनिया। मागील अध्यायी भर्तरीनाथ अवंतिके आला व्यवसायाते, ते जननानी पाळन यथाश्रुत वदविले महाराजा। यापरी पुढे कथा गहन, वदवी नवरसा सुढाळपण, ऐसे वदता रुक्मिणी रमण, संतोष चित्ती जाहला तरी आता श्रोती, कथा स्वीकारा श्रवणार्थी। व्यवसाय घेऊनी भर्तरी प्रति, अवंतिकेसे पातले परी ग्रामाजवळी, करिते झाले शिबिरस्थळी। रचोनी गोण्या कणक पट सकळी, शिबिरावरी विराजले, ऐसे परे व्यावसायिक, उतरते झाले स्थायिक। तो अस्ताचळा गेला अर्क, व्यावसायिक मिळाले, अग्नी पेटवणी एका ठाई, शेक घेते व्यवसायी। तो निकट येऊनी जंबुकमही, कोल्हाळ केला एकची, कोल्हाळ केला परी स्वभाषेत, बोलते झाले जंबुक समस्त। व्यावसायिक हो या स्थितीत, बैसू नका सावध व्हा, तुम्हावरी आहे धाडी, महातस्कर बळी प्रौढी, द्रव्य हरुणी नेतील तातडी। सावध होणे बैसारे, ऐसे जंबुक बोलता वाणी, भर्तरी ऐकता झाला काणी, ऐकताचे विचार अंत करणे, करिता झाला महाराजा। मनातपणे व्यावसायिक अन्न, आपण करीतो आहो भक्षण, तरी याते श्रुत करून, उपकाराते सारावे। की मातेचा उपकार जेवी फेडीत असे खगेंद्र, तेवी व्यावसायिकांचा उपकार, जंबुकाचे भाष्य तेची रीती सांगावे। मग म्हणे सकळ व्यावसायिका, तुम्ही असावध राहू नका, तस्कर धाड घालू आले ऐका, येत आहे ती तुम्हावरते, म्हणती कळले कशावरून, तरी जंबुक बोल स्वभाषे करून, भुंकत तरी भाषा मज कळून, येत आहे महाराजा, तरी मी तुमचे भक्षिले अन्न, म्हणून बदलो गुप्त न ठेवणं। ऐसे बोल भर्तरी वचन, विश्वासाते दाटले। मग ते व्यावसायिक जन, नाना शस्त्रे करुणी धारण, बैसते झाले सावधपणे, काष्टवणी योजुनिया, पोटी घालणे माल भरती, सावध पहारे देती भोवती। तो तस्कर धाडी शतानुशती, एवढिया पोचले परी व्यावसायिक, परम झुंजार दीददायिक, यंत्र घाये तस्कर सकळिक, जर्जर केले सर्वस्वी, परम जर्जर तस्कर होता। मग वित्तांचे सोडून वाहता, पळते झाले शस्त्रघाता, साहवेना शस्त्रघात, असो तस्कर शतानुशते, पळून गेले शस्त्रघाते। मग निवारण होणे हडबडत, बैसले शांत व्यावसायिक, शांत होणे भर्तरियासी, घेऊनी बैसले मंडपासी, परी सावधपणे लोटल्यानिशी, दीड प्रहर राहिले दीड प्रहर रात्र, पुन्हा चंबुक येऊनी तेत, भुंकती सर्व मंडळासहित। व्यावसायिक ऐकती परी भर्तरी ते, पुन्हा पुसती प्रश्न उगते, की पुन्हा चंबुक येऊनी येथे, काय बोलले ते सांग। ऐसे बोलता व्यावसायिक, सांगता झाला वरदायक, म्हणे आता कोल्हे बुंके वदले आहेत ते ऐका, तरी उत्तर दिशेहून आता पांथिक, येत आहे दक्षिणे जात, शिववर्दी महासमर्थ, राक्षस जाण असे तो। तयापाशी 4 रत्ने, असते तेजस्वी दैदिप्यमान, तरी त्याते येईल जो मारून, पूर्ण लाभ तो लाभेल, परी तो लाभ म्हणाल केवता, तरी त्याच्या रुधिर टिळा रेखिता, पावेल लाभ सार्वभौमता। अवंतिके माझे दक्ष तो, तरी त्याते योजुनी मरण, रुधिरे वस्त्र आणावे भरून, ग्रामद्वारी टिळा रेखून, विजय भाई रेखावा। ऐसे भर्तरी बोलता त्याते, तो विक्रम रूप होता तेथे, ऐकताचे शस्त्र हाताते, कवळवनिया चालिला। यापनी श्रोते कल्पना घेती, शिववर्दे त्या दानवाप्रती, काय धन लाभले क्षिती, तेची कथानक सांगावे। मग कवी म्हणे तो दानव, पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व, चित्रमा गंधर्व तयाचे नाव, महाप्रतापी आगळा। तो सहज स्थिती कैलासासी, जाता झाला भावे मानसी, तो उमेसह द्यूत कर्मासी, शिव बैसले खेळत। तो चित्रमा गंधर्वनाथ, येऊनी पोचले अकस्मात, तो उमेसहित उमाकांत, भावे करुणे नमियेला, नमिता देखिले नीलकंठे। मग आश्वासन देऊनी सन्निध नीट, विराजवणे गंधर्व भट, तो
तुष्ट केला मानसी निकट गंधर्वा बैसवून खेळ खेळती दोघे जण तो आंबेने खेळ डाव जिंकून शिवावरी आणीला आणीला परी अक्षभास द्वितीय भासला उभयतास तेने करुणी प्रतिवादास प्रवर्तली उभयंता शिव म्हणे पडले 18 अंबा म्हणे पडले 12 ऐसा बोलण्यात फेरा उभयतांसी पडियला मग ती उभय विवादिता गंधर्वा पुस्ती तेने शिवपक्ष धरुणी चित्ती अष्टादश पडले म्हणत असे परी तो पोबाला खरेपणी असता क्षोभले मृडानी म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरुणी बोलत असे ऐसे तू तरी तव देही असत्यवस्ती आहे सदृढ पापमती तरी तू जाऊनी मृत्युक्षिती राक्षस रूपे वर्तशील ऐसे बोलता दक्षनंदिनी गंधर्व आपला कंपे करुणी अंगी रोमांच उठवून शिवचरणी लागला म्हणे महाराज चंद्रमोळी तव पक्ष धरिता येणे काळी मुखा लागली शाप काजळे तरी आता काय करू ऐसे म्हणून अश्रू भरुणी आले उभय लोचन तेने करुणी चित्ती प्रसन्न पशुपती दाटला म्हणे चित्रमा गंधर्वनाता न करी शापाची सहसा चिंता सुरोचन गंधर्व मही पर्वता शक्र शापे वर्तला परी तयाक्षिती पुत्र होईल तयाप्रती तया पुत्राचे निहाती मुक्त होशील सुजाना तो शस्त्र गाते राक्षस तनुते तव प्राणाते करील विभक्त एरी म्हणे लाभ त्यात मज मानवया कायसा शिव म्हणे तुते मुक्त करिता रुधिर टिळक रेखिता माथा तेने टिळके सर्व शोभता मही भोगील भोगाते तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्राचे काय हे माहित तरी तो येऊनी मम वधाते प्रवर्तेल महाराजा ऐसा ऐकुणी उमाकांत म्हणे घृमीण अवतार भर्तरीनाथ त्याचे मुख्य होईल श्रुत सुरोचन पुत्रासी ऐसे बोलता पंचानन मग स्वस्थ झाले तयाचे मन मग दिव्य देह आश्रमी ठेवून दानवदेही अवतरला परी बळहीन येत होता मार्गे करून तो शस्त्र घेऊन विक्रम कानना प्रति प्रवर्तला यापरी अनेक श्रोते बोलती सुरोचन गंधर्व महिवरती शक्र शापे पातला निघुती कैसा अर्थी ते वदावे कवी म्हणे व ऐका वचन अमरपुरी पाकशासन सभेस्थानी सभा करून गंधर्वाधिक बैसले पुढे अप्सरा नृत्य करीती नेटके हावभाव दाविती तिलोत्तमा आणि मेनका युवती अर्कज्योती लावण्य कैसे त्यांचे सांगुलपण ग्रंथी किती करू वर्णन तरी त्याचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होत असे ज्या सभास्थानी नाट्य करिता दाविती चमचमका समता जयांचे नेत्र कटाक्ष पाहता जपी तपी नाडती मग मुनी येऊने लुंगी कासोटी सोडून धावते तयांचे पाठी मग कैसे आचरण योग राहटी होती कष्टी कदर्पे ऐसी गुण ज्ञान स्वरूप स्थिती लावण्यलतिका चंद्रज्योती नाट्य करीती ते सभे प्रती वेधे चित्ती कंदर्प ते नाट्य करिता सुरपणी सुरोचन गंधर्व पंचबाणी अतिवेदला निशिदिनी लाज सोडून तिज कारणे परमवेदता पंचबाणी देवसभेते मध्ये न गणुनी एकाएकी सभेत उठोनी मेनकेते स्पर्शित असे धरुणी मेनकेचा हस्त कुचहस्ताने करी व्यक्त ते पाहुणी सच्चिनात परमचित्तिक शोभला म्हणे सभास्थानी सोडून लाज कवळी तर अंबे ते कामिक काजे तरी हा ऐसा अधमध्वज पदच्युत हो का जयाते नकळे राग रंग हीन बुद्धी कामिक योग तरी हा पतन पाऊस वर्ग महागर्दभ हो का ऐसे बोलता पाकशासन तत्काळ झाला तेथुनी पतन होता सहस्त्रनयन तुष्ट केला स्तुतीने म्हणे महाराजा अमरनाथा उशाप द्यावा माते आता हे कर्म घडले असता परीक्षमा करावी जी तू दयावंत प्रज्ञाराशी सदा कळवळा हृदय पाळीशी तरी पोटी घालणी अपराधाचे क्षमादान ओपावे तो माय मी लेकरू सहसा न गणी माझे अपराधलेशा तरी तू दृष्टी समपियुषा मिरविका मजवारी ऐसे स्तुतीचे वदता वचन संतुष्ट झाला पाकशासन म्हणे 12 वर्षे पुन्हा परतून स्वस्थानात येशील की ऐशील परी कैसे कर्म मिथुनाधीश जो नरेंद्रोत्तम ज्याते सत्यवर्मा नाम महिलागी मिरवत असे त्याची कन्या लावण्य राशी सद्विवेकी पुण्य राशी तिथे वरुणी कृत्रिमासी विक्रमाते तोष व्हावे ती विष्णू विक्रम मूर्ती ऐसी स्वशक मिरवेल महिसी तो येता तव उदरासी मुक्त होशील महाराजा पाहता विक्रम सुताचे मुख हरिल सर्व शाप दुःख मग भूलोकाते होनी विनमुख स्वर्ग लोकवासी होसी तू ऐसे बोलता सहस्रनयन
गंधर्व पावला तुष्टभान, जैसे मृत्यू वेळ पियुषपान, लाभलेसे दैवाने की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त, देवे मांदूस लाभ होत की सरिता ओघी जात वाहत, सांगडी हाता लागले की परम दुष्काळी न मिळे अन्न, भनंग रूप दावी दुर्ण, ते आपण गेले सुरभीने तैसे झाले गंधर्वी, असो मग सुरोचन तया झाले स्वर्गपतन, वायुचक्री मिथुळा कानन सेविता झाला येऊनी, परी तो येताची स्पर्शिता मही, होऊनी गेला गर्धब देही, मग रासभ पंक्ती कानन प्रवाही, चरू लागे नित्यश्याम, तव त्या गावी कुल्लाळ कमट, उत्तम नामे असे सुबत, तो संचरुणी कान्हा वाटे, गर्दभात शोधित असे, शोधित कमट कुल्लाळ, देखिले गर्दभ मंडळ, त्या गर्दभात हा शाप बाळ, गर्दभ रूपी मिरवत असे, मग तेने हा कोणी गर्दभ समजत, नेता झाला स्वसदनात, त्याच सवे गर्दभ त्यात, कुल्लाळ शाळे गेला असे, गेला परी बहुदिवस त्या कुल्लाळग्रही असे, यावरी कमट तो स्वसदनास दरिद्रात पावला, तेने करुणे गर्दभ समजत, ओपुले परा घेऊनी वित्त, परी तो गर्दभ स्वसदनात रक्षोनिया ठेविला, रक्षला परी एकटा द्वारे, गर्दभ मणी विचार करी एकांती एकट्या परी, कमट कुल्लाळे ठेविला, मग रात्र पाहुणे 2 प्रहर, कुल्लाळा ते बोले उत्तर की सत्यवर्माची कन्या सुंदर, करुणी द्यावी मज कांता, ऐसे दिनोदिन पुकारता, कमट काणी होय ऐकता, मग सदनाबाहेर येऊनी तत्वता, निज दृष्टीने विलोकी परी कोठे काही, पाहत्याप्रती बसत नाही, कोण बोलता बोल प्रवाही, तोही कोण कळेना, ऐसा होणी साशंकित, पुन्हा सदना माझी जात, तो गर्दभ पुन्हा पाचारून, त्याते दारा द्यावी म्हणत असे, पुन्हा कमट येत परतून, पाहता बोले याचे वदन, परी गर्दभ बोलत ऐसे वचन, हे तो कोणा कळेना, मग साशंकित होय चित्ती, कोण बोले तो ग्रहाप्रती, संशय येत तया चित्ती, उभा राहे कमट सन्मुख उभा असता, गर्दभ विचार करी चित्ता, म्हणे भ्रांती फेडावी आता, आपुल्या शब्दाची, मग कमठाजवळी पाचारून, बोलता झाला गर्दभ वचन, म्हणे महाराजा संशय दारुण, पाहत अससे किमर्थ तू, परी मी नित्य बोलतो वाणी, तू ऐकतोसी कहाणी, तरी सत्यवर्म्याची मजनंदिनी, करुण देते भाजा, ऐसे गर्दभ बोलता वचन, कमट खोचे भय करून, जरी हे ऐकिले पराने, तरी शिक्षा होईल आमुते, आहारे प्रत्यक्ष गर्दभ तव, मिसवणे पाहशी सोय राणी व, मेरू मशक देवी मानव, समरंगण मिरविसी, कोठे राजा कोठे रजक, कोठे दूरे मागणार भिको, कोठे मेरू कोठे मशक, अर्की खद्युत मिरवला, ऐसा विचार कमट करीत, म्हणे बरवे नव्हे यात, तरी आता त्यजुनी ग्रामाते, परदेशाप्रती वसावे, तरी आता विपर्यास, कळता सत्यवर्मरायास, तो शिर छेदुनी कसा यास अर्पिन जाल निर्धारे, ऐसा विचार करिता चित्ती, तो उदयास पावला गबसती, मग कांतीचे सांगुने गर्दभनीती, पलायनास निश्चय केला, परी ते मूढ दोघे जण, जया लागी नसे ज्ञान, की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन, हे आश्चर्य वाटेना, पशु असती वाचारहित, हा गर्दभ बोलतो मात, तरी हा पशु नव्हे निश्चित, प्रज्ञावंत समजेना, म्हणून असती मूढपणे, योजले त्यांनी पलायन, त्याची गर्दभी ग्रंथिका वाहून, संसार ग्रंथिका भरी येली, संसार वाहुणे गर्दभावरता, त्या सवे चालती उभयता, सहज स्थिती चालता, ग्रामद्वारी ते आले, परी द्वाररक्षक तेथे असती, तीही पाहता त्यांची स्थिती, समजून त्यांची पलायन रीती, तार्किक ज्ञाने करुणिया, मग ते हटकती कमठा कारणे, म्हणती संसार गर्दभी वाहून, किमर्थ तू पलायन करशी सांग कमठारे, ऐसे पुजता द्वाररक्षक, तेव्हा तो झाला भय व्यापक, न बोले वचन काही एक, मुखस्तंभ बावरी येला, तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती, पलायन अर्थ पुसती, परी तो न वदे दुःखाप्रती, संशयात निर्वत असे, मनात म्हणे कमट कुल्लाळ, जरी हा अर्थ वंदू केवळ, तरी सध्या हा वडवानळ, अंगस्पर्शीला आमुचे, म्हणून त्याते न बोलेचे काही, मुखस्तंभ विचारे वाचा प्रवाही, मग ते द्वारपाळ प्रज्ञा देही, अटक करते कमठाते,
म्हणती ऐसी मस्ती टाकून कमठा तू करीशी पलायन, तरी ते राय ते श्रुत करून मग बोलू तुझं कमठा. ऐसे मधुरी द्वारपाळ राजांगणी जाऊनी चपळ, म्हणती महाराजा कमठ कुल्हाळ ग्रामातुनी जातसे. मग त्वरे पाठवणे आपले दूत कमठ आलेल्या राजसभेत, सभेस्थानी जाताची त्या ते राव स्वमुखे पुसत असे. म्हणे काय झाले दुःख मात, कोणते दुःख तुझं वसत, झाले म्हणून ग्रामाते सांडून या जासी तू. ऐसी असता महाराहटी तू कोणे अर्थ झालासी कष्टी, पर तो अर्थ वदोनी होटी श्रुत करी आमुचे. म्हणे कमठा सत्यवर्मा नाम मिरवत महियाम्मा, तरी सत्य चालविन नेमा नामा समान वर्तत असे. ऐसे बोलता राव वचन कमठ बोले राया कारणे, हे महाराजा प्रजा पालन करणे दक्ष तुम्हीच आहा की. परिमाते दुःख जे आहे ते वाचेने बोलता नये, बोलो जाता प्राण जाय देह मुक्त होईल. राव म्हणे मज कडून जात असेल तुझा प्राण, तरी अन्याय माफ करीन रक्षण प्राण तुझा की. तरी या बोला कारणे संशय मिरवीत असेल म्हणे, तरी माझे सदैव वचन घे कमठा तू. ऐसे बोलता राजेंद्र वाणी कमठ तुकावी ग्रीवे लागुणे. म्हणे महाराजा ऐसी वाणी भाष द्यावी मजा आता. अवश्य म्हणून सत्यवर्मा कर्तळ भाष देत उत्तम. मग म्हणे कमठा क्लेशवर्मा वदोने दावी मजा आता. एरू म्हणे नरेशा एकांती दावीन शब्दलेशा. ऐसे बोलता कमठ सहसा एकांताते चालिले. कमठ आणि नरेंद्रोत्तम एकांती बेसले शुद्ध आश्रम. मग कमठ म्हणे राया कामा मम क्लेशाचे अवधारी. हे राया तू सर्वज्ञ मूर्ती, तव उदरीची कन्या युवती, नामजीचे सत्यवती महिवर्ती मिरवत असे. तरी काय सांगू विपर्यास, एक गर्धप मम सदनास तो रात्री पाचारुणी आम्हास विपरीत वाणी बोलत असे कैसे रीती, की मज दारा करुणी दे सत्यवती. ऐसे बोलता चक्रवर्ती भयव्याप्त मन माझे, अहो हे पशु काय बोलत, जरी राय ते होते श्रुत, मग तो माते सदनासहित कोपानळी जाईल. ऐशी भयाची उमजवणी वार्त त्रास योजिला आपले चित्ता, म्हणून राया सोडीनी स्वार्थ ग्रामाबाहेरी जातसे. ऐसे बोलता कमठ कुल्हाळ मग विचार करतसे नृपाळ. चित्ती म्हणे पशु केवळ वाचारहित असती की, तरी तो पशुन म्हणावा सर्वथा. कोणीतरी असेल देवता परीक्षेविन माझे चित्ता, पशु वेशे नटला असे. ऐसा विचार करुणी चित्ती बोलता झाला कमठा प्रती. म्हणे कमठा भय चित्ती धरू नको या हेतू, तरी आता कुशलपणे दाऊ आपले भावलक्षण आणि त्याची परीक्षा करून सत्यवती ओपावी. तरी तो आता सेवणी सदन स्वस्थ करी आपले मन. गर्दभ करिता तुते भाषण उत्तर युक्ती तू ऐक. तुते बोलता गर्दभ भातो, तरी त्याते उत्तर द्यावे त्वरित, की हा प्रकार राया ते श्रुत केला असे महाराजा. केले परी राजे उत्तर आले आहे तव बोलावर. तरी धातू ताम्राचे मिथुना नगर करुणी द्यावे सर्वस्वे. पूर्ण झाली या ताम्रवती मग आपुल्या ते देईल सत्यवती. ऐसे सांगुनी तया प्रती तुष्ट करी चित्ताते. ऐसे कमठा नरेंद्रोत्तमे सांगुनी दिला उत्तर नेम. तुष्ट करुणी मनोधर्म बोळविला कमठ तो. मग तुष्ट होणे कमठ चित्ती जाता झाला सदनाप्रती. तो अस्ताचळा पावणे गबसती मही रात्र संचरली. रात्र झाले 2 प्रहर तव गर्दभ बोले उत्तर. हे कमठा तू नरेश्वर सत्यवती दे माथे. ऐसे बोलता पशुयुक्ती कमठ उत्तर दे तया प्रती. म्हणे महाराजा नृपाप्रती श्रुत केले आहे मी. श्रुत केल्यावरी प्रत्युत्तर राये दिधले अनिवार, की ताम्रधातूचे मिथुळानगर करुणी द्यावे आमुचे. ग्राम झाली या ताम्रसदनी अर्पिण त्याते नंदिनी. ऐसे बोल प्रकरणी बोलिला आहे नरेंद्र तो. तरी ऐसे बोला सरळा असेल काही दावा कळा. तुष्ट करुणी नरेंद्र पाळा सत्यवती वरावी. त्याते ताम्रवती देऊन ग्रहण करावे कन्यारत्न. जैसे दानवा सुरा देऊन पीयूष घेतले देवांनी, किंवा कष्टाचे कचे ओपोनी हरुणी गेला संजीवनी. तेवी राया ते तुष्ट करुणी सत्यवती हरिका. तरी काच देऊनी 5 घेणे हे तो बुद्धिमंत लक्षण. असेल काही या प्रमाण करुणी द्यावी महाराजा. ऐसे कमठ बोलता उक्ती हास्य करी गंधर्वपती.
म्हणे रायाची विशालमती नवे कमठा या प्रकरणे। अरे हेम तगटी रत्नकोंदणी, जरी तो आराधिता वाणी, तरी करुणी देतो इच्छी क्षणी। अमर नगरी समानकी, की सबळ शक्राची संपत्ती, आणून देतो तयाप्रती, तेने मागणे ताम्रवती। अदैवपणी हे काय, असे सकळ कामनाब्धी सुरभिरत्न, कल्पतरू आदी 14 करोणी, ते ताम्रवती मागणेवाणी। अदैवपणी हे काय, की सुरभी अब्धिरत्न, मागता देतो आणून, येथे तेथे ताम्रवती नगरपूर्ण। अदैववाणी हे काय, की रेवा काननीचे पाषाण, निधी चिंतामणी देतो करून, ते ताम्रवती नगर मागून। अदैवपणे हे काय, तरी आता असो कैसे, जैसे ज्याचे संचित असे, तैसी बुद्धी होय प्रकाश। प्रारब्ध बळे अनुक्रमे, तरी कंठ अति निगुती, जाऊनी सांगावे रायाप्रती, की मिथुळा ग्राम ताम्रवती, ग्रहण करी नरेंद्रा। अवश्य म्हणून कुल्हाळ, जावळी मंदिला मिथुळा पाळ, म्हणे महाराजा भूपा कुशळ, बोलिला ते ऐकावे। म्हणे प्रसिद्ध करुणी सत्यवती, कृपे ओपिजे माझे हाती, आज रात्री ताम्रवती, निज दृष्टी पाहशील, ऐसे पशुचे वाग्वचन, कमटमुखे रावैकोण, अवश्य कुल्हाळा ते म्हणून, सदना ते पाठवी। कुल्हाळ येताची स्वधामा, म्हणे प्राज्ञिका गर्दभोत्तमा, राया सांगता ऐसा महिमा, स्वीकारिले रायाने, मग प्रत्यक्ष होता विश्वकर्मा, म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा, कवन कामे काम तुम्हा, वेधलासे महाराजा। एरू म्हणे विराट स्वरूप तनया, मुख्य माझी तो ब्रह्मकाया, काम उदेला गुरुराया। मिथुळा कीजे ताम्रवती, विश्वकर्मा तुझे नाम, जरी जाणसी सकळ विश्वाचे कर्म, कर्म ओपोणी जगद्रुम, सुपंत पंथा लाविले, तरी सकळ कर्म निर्माण करता, म्हणून विश्वकर्मा नाम शोभत, आहेस म्हणून त्या अर्थे, पाचारिले तू ते मी, तरी जगद्गुरु तू कर्मपाळ, निवारी तू माझे इतुके सांकडे। ताम्रवती मिथुळा कोट, करुणी द्यावा महाराजा, ऐसी ऐकता गंधर्ववाणी, मागिले प्रहरची यामिनी, विश्वकर्मा ग्रामधामी, कृपा करुणे हासत असे, कृपा दृष्टी अवित करिता, ताम्रधातू ग्राम समस्त, व्याप्त धामे सर्वथा। ताम्रवर्णे लखलखती, राजा अत्यंजादी सवे सकळ, कोणी न उरला धामी दुर्बळ, ताम्रवटिका सकळ स्थळ, ग्राम मिथुळा मिरवले, ऐसे करुणी विश्वकर्मा, अदृश्य गेला आपुले धामा। एरीकडे उदयोत्तमा, होता पाहती ग्रामजन, तो ताम्रधातू अंगणासहित, धामे विराजले सुशोभित, ऐसे पाहताची अपरिमित, ठक पडले जगासी, म्हणते हे काय अपूर्व झाले, न घडे त्याचे घडून आले, परी राये पाहताची जाणवले, खूण परीक्षा चित्ताते, मग कानन, मग मनात म्हणे सत्यवर्मा, कन्या उपिता सुकर्मा, परी लौकिक ती जगदुर्गम, हेळ नेते पावेन मी, तरी हे जगदुर्गमनु हे भोले, विमुख सावज बैसले, पैशून्याची देखुणी पावले, दंशावया धावती, तरी आता गुप्ते, कन्या उपणी कुल्हाळ्याते, स्वग्राम धामा कारणे विभक्त, दूरदेशी वसवावा, ऐसा विचार योजनी चित्ती, मग पाचारुणी कमठाप्रते, लोकनिंदेच्या सकळार्थी, सुचविले तयाते, म्हणे महाराजा कमठा ऐक, कन्या गर्दभ ओपिता देख, लोकनिंदा पतन शब्द, चारवाक, प्रविष्ट होईल भवनिकी, तरी लावण्य चपळा सत्यवती, घेऊन जावी सदनाप्रती, तरी परी या गावी न करुणी वस्ती, दूरदेशी वसावे, ऐसे बोलता राव स्पष्ट, अवश्य म्हणणे कुल्हाळ कमठ, मग सदनी येऊनी संसार थाट, वस्त्री ग्रंथिका वाहिली, अर्क झाला अस्तमाने, पुन्हा प्रवेशे राजसदने, म्हणे राया ग्रंथिका बांधुनी, सिद्ध आहे जावया, राम पाचारुणी कन्या युवती, म्हणे पवित्र सत्यवती, तू ते अर्पिली देवाप्रती, स्वीकारावे तयाते, म्हणशील परीक्षिले कैसे, तरी मिथुळा ताम्रवती लेशे, क्षण लोटता केले असे, तस्मात देव निश्चय तो, तरी तू त्या स्वीकारून, ओळखी आणि जे कोणाचा कोण, मी तोची परीक्षेला निश्चय करून, देवता रूपे गर्धभतो, करीसी सहसा अणवान, तरी काया वाचा म्हणे करून, सुची होणी उत्तीर्ण, उभय कुळा हेची करी, जरी गर्दभ म्हणून अपमानीसी, तरी डाग लागेल मम कुळासी, आणि तो कोपला विपर्यासी,
पतन शापा ओपिल की तरी ऐसे करी नंदिनी युक्ती प्रयुक्ती तया लागुने गर्दभ देहाचा त्याग करुणे स्वस्वरूपी मिरविका तेने करुणे उभय कुळ पक्षी उद्धारार्थ मिरवेल दक्षी तरी आता शुद्धकांक्षी कमठ सदना सेविका ऐसे बोलता तिथे सदने अवश्य म्हणून शुभानने मग कुल्लाळ ग्रही जात घेऊन निशी माझी संचरली घरी म्हणता बोटा लावणी दावी भरता सत्यवती ऐसे बोलता रावपुसे कमठासही दाविताची राव लागे पायी म्हणे महाराजा हे जावई पाळन करे कणेसे ऐसे बोलता तयापर गर्दभ बोलता झाला उत्तर राया तव भाग्य असे थोर मी जावई तुझ असे पाहे माझी कळा गर्दभ देही लोक याते म्हणतील काही परी हे असो निंदा प्रवाही परिधन्य भाग्य तुझे की राया तरी ऐकमात शक्रशापे गर्दभ देहाते मी विचारतो कृत्रिम मते नातरे सुरोचन गंधर्व मी मग मुळापासून समूळ कथा सांगून तोषविले नृपनाथा ऐसे नृपे ऐकुनी वार्ता तुष्ट चित्ती मिरवला मग देऊणी लावण्य राशी राम गेला स्वसदनासी भरता देऊणी सत्यवतीसी कुल्हाळाते प्रार्थुनिया राम जाता स्वसदने कमठ सत्यवतीची घेऊन अवंतिकेचा मार्ग धरून गमन करे रात्री तो असो आता पुढील अध्यायी सत्यवती करील काय तेची कथा परिसावी अवधान देऊन या धुंडीसुत नरहरिवंशी मालू नटला संत सेवेसी सेवा प्रसाद तयापासी रात्रंदिन मागत असे स्वस्ति श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किम्याकार सदा परिसोद भाविक चतुर पंचविशंतीत अध्याय गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु शिरस्तु नवनाथ भक्तिसार पंचविशंतीत अध्याय समाप्त अलख निरंजन आदेश अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय।